बाहेर पडायचं असेल तरी सुद्धा डाएट, डायजेशन आणि DNA RNA करेक्शन. फक्त स्वतःसाठी नका करू, कारण आपल्या नंतर आपला DNA RNA आपण कोणाकडे पास करत असतो, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत. आणि जर का इथेच करेक्शन नाही केलं आणि तिथपर्यंत दुःख दिलं तर ते दुःख सुखात बदलायला पुन्हा डाएट, डायजेशन आणि DNA RNA करेक्शन. मी रांचीचा अनुभव सांगते मी तुम्हाला. रांचीचा अनुभव, अचानकपणे अपॉर्च्युनिटी आली. 40 जणांचं पूर्ण भारताभराचं पॅनल बसलेलं, 40 जणांचं. 38 जणांनी, 38 लोकांनी मिसेस विशाखा प्रशांत पवार नाव घेतलं. माझ्यासाठी ती सुवर्ण महोत्सव होता की मुंबई महाराष्ट्रातून कोणाला तरी पॅन इंडिया भारतभराच्या कुठल्या तरी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं. फ्लाईट बुक, 5 स्टार, एव्हरीथिंग. अख्खं जग बघणार होतं. आम्ही 2 दिवस अगोदर जायचं ठरवलं. सुरुवात कुठे होते बघा, संध्याकाळची फ्लाईट, सकाळी कळलं फ्लाईट कॅन्सल, एअरपोर्टचा लॉस. मॅडमचा फोन आला, वाया हैदराबाद जाऊ शकतोय, चलायचं का? आपल्याकडे पर्याय नाहीये. मुंबई हैदराबाद रांची बुक केलं. शॉर्ट टाइम होता. हैदराबाद एअरपोर्टला आमच्याकडे फक्त आम्हाला फ्लाईट उशीर झालं म्हणून 20 मिनिटं होता. आणि त्या 20 मिनिटांमध्ये आम्हाला ट्रान्झिट करायचं होतं. हातात लकीली मी बॅग्स रेडी करून ठेवलेल्या रात्री, त्यामुळे सकाळी जेवण करत होते तसंच सोडलं. म्हटलं आता तुम्ही तुमची अरेंजमेंट करा, मला निघावं लागतं, कारण ह्याच्यानंतर मी रांची नाही पोहोचू शकणार. बॅग उचलल्या, पळत सुटलो. जेव्हा हैदराबाद फ्लाईटहून आम्ही खाली उतरत होतो, फ्लाईट डिले झालेली, आम्ही रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला ट्रान्झिट फ्लाईट आहे, आम्हाला दुसरी फ्लाईट पकडायची, निघू द्या. लोकांनी मदत नाही केली. मग आम्ही इतरांना विचारलं, तुम्ही पण कुठल्या दुसऱ्या ट्रान्झिटला आहात का? तर ते 4-5 जण हो म्हटले. मग आम्ही 7-8 जणांनी सांगितलं आम्हाला जाऊ द्या. तेव्हा मग रिक्वेस्ट ऐकण्यात आली. लक्षात घ्या, तुम्ही 1-2 बोलत असतात, एखाद वेळ दे विल ओव्हरलूक. पण आम्ही दोघींनी स्मार्ट जॉब केला की इथे ट्रान्झिटला कोणी यायचं. आम्ही 8-9 जण साधारण ट्रान्झिटला होतो. आम्हाला पास थ्रू करण्यात आलं. इतक्या स्पीडने आम्ही पळालोत ना, जर का DXN प्रोडक्ट हातात मध्ये नसते ना, मी ऑनेस्टली सांगते, एवढं लगेज होतं आणि सोपं नसतं तिकडे चालणं, कारण तुमचे एवढे अप्स अँड डाऊन्स असतात. त्याच्यातून पळत आम्ही ती इलेक्ट्रिक बस घेतली आणि वी वर द लास्ट पीपल टू एंटर दॅट इलेक्ट्रिक बस. कारण ती आमची सुटली असती ना तर माझं हैदराबाद रांची फ्लाईट सुद्धा सुटलं. म्हणजे देव तुमच्यासाठी हॉटेल्स, तुमचा संघर्ष तयार करत असतो, पण तिकडे मदत तुमची किती विलिंगनेस आहे त्याच्यावर असतं. आम्ही दोघी चढलोत आणि कारण तुम्ही सांगू शकत नाही, रिक्वेस्ट नाही करू शकत. ती बस भरल्यानंतर त्याच्यात एक माणसाला ते घेणार नाही का, तुमचा एक रुमाल त्याच्यात चढू शकत नाही. दोघी चढलो, दरवाजे बंद आणि निघालो. वी वर लाईक हे देवा आम्हाला सुखरूप पोहोचव बास. हैदराबाद एअरपोर्टला आलो, बघतो तर फ्लाईट लागलेली होती आणि सगळे चेकिंग करत होते. त्या 20 मिनिटांमध्ये फक्त आम्हाला त्या इलेक्ट्रिक बसमुळे सोपं झालं. वी हॅड टफ टाइम. पळत ती रांची फ्लाईट पकडली आणि ती पॅक फ्लाईट होती. म्हणजे आम्ही जर काय थांबलो असतो तर त्यांनी आमचं 15,000चं तिकीट तिकडे 25,000ला विकलं असतं. त्यांना आनंद होता. पण पोहोचलो आणि यू वोंट बिलीव्ह, तिथे वेदर इतकं बेकार होतं की फ्लाईट अशी एअर म्हणजे त्यांच्या तिकडे ना पूर्ण डोंगर आहे, आपल्यासारखं असं नाही आहे. रांचीला कधी तुम्ही जाल ना, खाली उजेड पडत होता आणि ते पांढरे डोंगर दिसत होते आणि फ्लाईट थडथडत होती. वेदर खूप खराब होतं. रोटेटिंगला गेली. लिटरली आम्ही अशा पोझिशन मध्ये होतो. एअरपोर्टला लँडिंग केलं, सर्वात वर्स्ट लँडिंग होतं. कारण एवढं जर्क केलेलं लँडिंग मी माझ्यासाठी तर ते काय म्हणतात की आता वाचतोय की काय, कशासाठी आलं, अशा परिस्थितीमध्ये आम्ही लँडिंग केलं. अर्धा तास अगोदर लँडिंग केलं. म्हणजे त्यांनी किती रफली त्या वेदरला क्रॅश करून त्याने रफली ते लँडिंग त्याला करावं लागलं जबरदस्ती. म्हणजे लोक, आपण म्हणतो टफ टाइम मधून आपण प्रत्येक जण जात असतो,
पण तो पायलट खरंच हुशार होता. त्याला माहिती होतं की टफ टाइम आहे, त्याला पण टफ उत्तर द्यायला पाहिजे. लँडिंग केलं, अर्धा तास अगोदर आलो आणि 5 वाजता आम्ही रांची एअरपोर्टला होतो. सकाळी 7चे निघालेलो, 5 वाजता रांची एअरपोर्टला होतो. पाऊल ठेवलं आणि बघतो तर काळोख आहे सगळीकडे. आपल्याकडे मुंबईमध्ये रात्रीचे 10 वाजतात ना, तसे तिकडे 5 वाजता 10 वाजले. आणि तिथून मग ते गाडी येईपर्यंत वगैरे सगळा तो प्रकार बघितला. ऑफिसमध्ये गेलो, कळलं साऊंड सिस्टम दुसऱ्या दिवशी तयार होणार होती. आणि मला साऊंड चेक केल्याशिवाय मी 1,20,000 म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाच्या लोकांना मला अड्रेस करायचं होतं. मला जर का मी साऊंड सिस्टम चेक नाही केली तर मी काय करणार. त्यानं विचारलं, मला व्हेन्यूवर जायचंय, मला ते मैदान बघायचंय. मैदानावर गेलो तर तिथे त्यांची जी कामं चाललेली होती एकदम स्लोपणे. आणि सर्वात गोंधळ असा की मी इथे 24 डिग्री मधून डायरेक्ट गेली ती 13 डिग्रीला. 13 डिग्रीला गेल्यानंतर आपल्याला तर सवय नाही. आणि गळा झाकलाय, कान झाकलाय, सगळं झाकाझाक केलेली. मी तशी तयारी केलेली, पण एवढं कधी वाटलं नव्हतं की स्वेटर घालायचं, कान झाकायचं आणि एवढं टेम्परेचर डाऊन होईल. 12 डिग्रीला पण तिकडे जो वातावरण होतं ते फार विचित्र होतं. म्हणजे ती थंडी, ती बोचरी थंडी म्हणतात ना, ती बोचरी थंडी होती. उद्या परवाच्या दिवशी 1.5 लाख क्राऊड आपण हँडल करणार आहोत. कसं करणार आहोत. हात पाय गारठलेले होते. टफ टाइम. आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्यानंतर म्हटलं एसी कसला, इथे हीटर चालवणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ट्रेनिंग करत होतो. दुसरा दिवस गेला. रात्री 11:30 पावणे 12ला कळलं की साऊंड सिस्टम रेडी आहे. आता तुम्हाला पुन्हा व्हेन्यूला जायचंय आणि तिकडे साऊंड सिस्टम चेक करायचे. टेम्परेचर अजून डाऊन होत गेलेलं आणि मला तर तेवढा ऑल ऑफ अ सडन चेंज होता माझ्यासाठी तो टेम्परेचरचा की मी 24 डिग्रीतून 13 डिग्री, 13 डिग्रीतून आणखीन खाली जात होते. दिस इज अ चॅलेंज टू युअर बॉडी. 5 स्टार असलं तरी माझ्यासाठी एकच सपोर्ट होता. आपण देवीला 5 फळं ठेवतो, बरोबर. 5 फळं देवीला ठेवतो ना. कुठलाही पूजा करताना 5 फळं ठेवतो. जेव्हा ट्रिप डिसाईड झाली, माझ्याकडचे कॉर्डिसेप्स आणि लायन्स बेन संपले होते. आरजीजेल होतं, स्पिरुलिना सगळं होतं, नोनी होतं. मी यांना म्हटलं पहिलं कॉर्डिसेप्स आणि लायन्स बेन मागून घे. मी 5 फळं माझ्याबरोबर ठेवलेली होती. गॅनोडर्मा, मॉरेन्झी, स्पिरुलिना, लायन्स बेन आणि कॉर्डिसेप्स. स्वतःला लोड केलं. मला माहिती आहे की इथे तुम्हाला स्टॅबिलायझरची गरज आहे. इथे 5 स्टारचं अन्न असेल, काही असेल, युअर चॅलेंजेस इज विथ युअर बॉडी. आणि तुला डिलिव्हर करायचं, 1.5 लोकांना हँडल करायचं. यू हॅव टू हॅव दिस 5 फ्रुट्स विथ यू. 5 फळं टाकली. 11:30 पावणे 12 झालेले. आम्ही पुन्हा व्हेन्यूला पोहोचलो. रॅडिसन हॉटेल टू दॅट व्हेन्यू जवळ एक 20 मिनिटाचं ड्राईव्ह डाऊन होतं. वी ड्राईव्ह डाऊन. इतकं शिवरिंग होतं ना, इतकं शिवरिंग होतं, लिटरली थडथडायला होत होतं. तशा परिस्थितीत गेलो आणि ते कन्सोलवाल्यांनी सांगितलं साऊंड सिस्टम रेडी आहे मॅडम, यू कॅन चेक इट आउट. आता इथे पूर्ण मॅनेजमेंट तिकडे आहे. दोघांवर कार्यक्रम आहे, माझ्यावर आणि माझ्याबरोबर एक युपीचे क्राऊन डायमंड्स आहेत. तर आम्ही दोघं साऊंड चेक केल्याशिवाय उद्याचा कार्यक्रम होणारच नाही. पावणे 12ला आम्ही त्या पूर्ण अशा ह्यूज ह्याच्यावर लिटरली शिवरिंग थडथडत तिकडे उभं राहिलो. माईक हातात घेतला. लक्षात घ्या, तुमची संगत आणि तुमची सवय तुम्हाला काय करू शकते. माईक हातात घेतला आणि माझी थंडी गेली. तिकडे आपण जसं महाराष्ट्रात आहोत, आपण काय करतो, जय महाराष्ट्र, बरोबर बोलतो ना. तिथे जोहार झारखंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, जोहार झारखंड. आणि मी हे अभ्यास करून गेलेली की तुम्ही कुठल्या राज्यात जातात त्या राज्याचं एक काहीतरी संकेत स्थळ असतं. मी तिथे माईक हातात मिळाल्यानंतर रात्री पावणे 12ला जोहार झारखंड एवढं फक्त आवाज दिला. आवाज प्रचंड घुमला. कारण बघितलं ना, जिथे नरेंद्र मोदी साहेबांनी मीटिंग घेतली होती तो ग्राउंड होता, तो प्रभात मैदान. जसं जोहार झारखंड केलं, पोलिसांच्या शिट्या धडाधड वाचायला, टॉर्चेस लाईट्स ऑन झाले. माय गॉड, आम्हालाच कळेना प्रकार काय झाला. जवळजवळ 1.5 लाख क्राऊड येणार असल्यामुळे तिकडे सीबीआय, सीआयडी, पोलीस सगळी खाती
ही पूर्ण बॉर्डरला होती आणि एवढ्या रात्री साऊंड ऑन करणं हा त्यांच्यासाठी तिकडे गुन्हा आहे. त्या कन्सोलवाले सांगितलं, मॅडम आवाज कमी करा. म्हटलं मी आवाज फक्त चेक करण्यासाठी बघितलं होतं. आणि तिथूनचा एक ऑफिसर आला, म्हणाला की इट इज सो नाईस व्हॉइस. आम्ही तिकडे पुढची प्रॅक्टिस काहीच करू शकलो नाही, कारण की त्यांचे निर्णय जे नियम आहेत, निर्बंध आहेत ते आम्ही पाळले, उतरलो. आणि आम्हाला चॅलेंज होतं दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तेच टेम्परेचर येणार होतं 16-17 वाढणार होतं. आणि तिथे साऊंड डिलिव्हर किती होणार. जेव्हा मी क्राऊड बघितला, 1.25 लाख लोक बसले, 1.25 लाख लोक. इट इज अमेझिंग. आणि त्या 1.25 लाख लोकांचं जे तिकडूनचं मनोगत आहे ना, मी खरं सांगू, मी खूप हल्ली शेतकरी महिला होत्या, सगळ्या शेतकरी महिला. एकच लक्षात आलं, जिथे आहात, जसे आहात, जेव्हा सुरू करायचं तेव्हा सुरू करा. मग ते 20ला, 30ला, 40ला आहेत, तुम्हाला जेव्हा जिथे जसं जसं मिळेल तेव्हा तिथे तसं तसं सुरू करा. तो प्रचंड जनसमुदाय होता, प्रचंड महिला होत्या. संघर्ष काय असतो ना, तो पाहिला. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा आम्ही बसलेलो, तेव्हा एक महिला तिकडे आजूबाजूला होती आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं, म्हणून ती आली. आपका आवाज बहुत अच्छा, आपने बहुत अच्छा किया. त्यांना पाणी प्यायचं होतं, म्हणून त्या पाण्याच्या बॉटल शोधत होत्या. म्हटलं तिथे आहे. म्हटलं आप क्या करते हो. तो मैं किसान हूं. और डीएक्स, हाँ मैडम, 4 दिन खाने को नहीं मिलता, घर पे चूल्हा नहीं जलता. माझ्या हातातली पाण्याची बॉटल तिकडेच राहून गेली. अभी क्या कर रहे हो. अभी रिएक्शन करते. इन्कम काय माहिती त्या बाईचं. साधी साडी होती, एक साधारण 250-300ची साडी असेल. तिला इन्कम तिचं ऐकल्यानंतर हातपाय गळाले माझे. अजिबात तिला काही लिहिता वाचता येत असेल असं मला वाटत नाही. 2.25 लाख रुपये दर महिन्याचे इन्कम आहे. माझ्या हातातली पाण्याची बॉटल म्हणजे माझी तहानच हरपून गेली. ते 4 दिन चूल्हा नहीं जलता था मैंने, लेकिन मेरे अपलाइन ने एक ही सिखाया, हर रोज दिन भर 3-4 बार चाय पीने की और 4 स्पून खाना. और मैंने भी लोगों को यही सिखाया. कितनी सिंपल है बता. दिन भर 3-4 कप चाय पीने की, पानी वाली, और 4 स्पून खाना. एवढं जर काय एक शेतकरी महिला, अशिक्षित मी तिला कधीच नाही म्हणणार, कारण तिने घेतलेला निर्णय हा अशिक्षित माणूस नाही घेऊ शकत. तिने पुढचा विचार करून गेला. अभी बेटा क्या कर रहा है. बच्चा इंजीनियरिंग करना चाहता है. सपना देखो, बच्चा क्या करना चाहता है, इंजीनियरिंग. करोड़ों के घर में रहती हूँ, लाखों कमाती हूँ. करोड़ों के घर में रहती हूँ, लाखों कमाती हूँ. लेकिन हजारों के घर के लिए भी जो तरस गई थी ना, वो भी लाखों कमा रही है. एकच प्लॅटफॉर्म द्यायचं, एकच प्लॅटफॉर्म. 1.25 लाख महिला तिथे होत्या, शेतकरी महिला होत्या. आणि ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना एवढं कळलं की शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन दिलं तर मला पैसा येईल. काय दिलं तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन. डीएक्सएलने खूप सिंपल प्लॅटफॉर्म दिलेला आहे. म्हणजे फक्त बघितलं इकडे टाळं आहे, नाहीये, कडी नाहीये, सूत्र भरी लिहिली असतील. फक्त मला ते ढकलायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे की मी मला त्याच्या आयुष्यात न्यायचंय की नाही न्यायचं. मी खूप म्हणजे तिकडे मी विचारच नाही करू शकली की ह्या महिलांचं एवढं उत्पन्न कसं होऊ शकतं. दररोजचे पदार्थ, दररोजच्या वस्तू ह्या त्यांनी फक्त बदलल्या. आणि जी 50 हायएस्ट कमावणारी लोक जी उभी होती त्यातल्या 40 ज्या होत्या ना महिला, त्या तिकडूनच्या होत्या. बिहार, झारखंड आणि छत्तीसगड. आणि एकेकीचं इन्कम 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 18 लाख. काय करून तर फक्त चहा आणि स्पिरुलिना देऊन. आपण करू शकतो हे, आपण करू शकतो. तेच लोक करतात. शहरामध्ये जाऊन लोक काय करतायत, शहरामध्ये जाऊन लोक ऑक्सिजन आणि न्यूट्रिशनच देत आहेत.
ते जर काय ह्या शेतकऱ्यांना कळत असेल तर आपण पण निश्चितच DXN ने इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय, वर्ल्ड वाईड दिलाय, तर आपण निश्चितच तो घेऊ शकतो. सगळ्यांनी घेतलेला आहे की ऑक्सिजन न्यूट्रिशन बॉडीला द्या आणि पाहिजे तेवढं कमवा. स्वतःचं आयुष्य बदला आणि इतरांचं सुद्धा आयुष्य बदलू शकता. पूर्ण भारतभरामध्ये मार्केटिंग नेटवर्क किंवा कुठल्याही वेलनेसमध्ये एवढा मोठा कार्यक्रम DXN ने अरेंज केला होता. डॉक्टर लिन सिओजींनी अरेंज केला होता. DXN मॅनेजमेंटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. ह्या लोकांमध्ये एकच समानता होती, स्वास्थ्य आणि समृद्धी. बरोबर.